आपण गेल्या पण तुम्ही जी जी काळजी कशाला करताय ते तर आता याच्या पुढे चांगलं होणार आहे ना तिथं. आणखी दुसरं ती एवढी खराब झाली होती त्याची सळ्या वगैरे सगळ्या दिसत होत्या. गेल्या 15 दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये आम्ही ज्या 3-4 बैठका मॅरेथॉन बैठका महापालिकेमध्ये घेतल्या, सन्माननीय पालकमंत्र्यांना मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्यांनी DPCच्या माध्यमातून पाणी पुरवठ्यासाठी एक वेगळी यंत्रणा जी शिंगणापूरपासून पूर्वीची पहिली जी पाईपलाईन होती यासाठी 3,30,00,000 रुपये मंजूर केले आहेत. 2 नवीन पंप येत आहेत, त्याचं आज उद्घाटन देखील आहे दुपारी 3 वाजता. आणि त्यामुळे पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गाला निघतोय. रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे, कारण गेले 6 महिने पाऊस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडतोय. आणि रस्त्याच्या प्रश्नासाठी आत्ता नुकतंच UDच्या माध्यमातून सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जवळपास 50 ते 60 कोटी रुपये शहरातल्या विविध रस्त्यासाठी दिलेले आहेत. DPCच्या माध्यमातून आम्ही जवळपास 30 कोटी रुपये दिलेले आहेत. आणि लवकरच मित्राच्या माध्यमातून वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून शहरातील सर्व रस्ते ज्या पद्धतीने मुंबईमध्ये 2 टप्प्यामध्ये सर्व रस्ते काँक्रीटचे केले आणि गेल्या वर्षभरात 2 वर्षात आपल्याला फरक दिसतोय, अशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये 500-550 कोटी रुपयाचा DPR ज्यामध्ये अंडरपास असतील, ओव्हरब्रिज असतील, त्याचबरोबर शिरोली ते पंचगंगेपर्यंतचा कॉरिडॉर जो 1050 कोटीचा आता मंजूर झालेला आहे. हे सर्व जर झाल्यानंतर मला खात्री आहे की येणाऱ्या ह्या 1-2 वर्षामध्ये जे काही रस्त्यांचं निश्चितपणे रस्त्यांची अडचण कोल्हापुरात आहे पण ती दूर होण्याच्या दृष्टीने निश्चितपणे प्रयत्न होईल. ही एक जनतेप्रती आपली असणारी भावना. आणि गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहता की रस्त्याच्या क्वालिटीमुळं अनेक रस्ते खराब होत आहेत. अशा प्रकारचं अनेक मिटिंगमध्ये पुढं आल्यामुळं मला असं वाटतं की आपण माझ्यासह सर्वच या ठिकाणी लोकप्रतिनिधी जे आहेत ते रस्त्यावर उतरून त्याची क्वालिटी चेक करताना आपल्याला दिसत आहेत. आणि यामुळे किमान पुढच्या काळात जे होणारे रस्ते आहेत ते चांगले राहतील याची मला रात्रीच्या वेळी जाऊन सगळी पाहणी दर्जाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतात. मात्र महाडिक वसाहत किंवा जो मार्केट यार्डच्या परिसरामध्ये जो काही रस्ता परवा दिवशी करण्यात आला 24 तासाच्या आत त्या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले अशी स्थिती आहे. नाही बघा, आता काय होतं, काही वेळा VIPs येत असतात त्यावेळेला निश्चितपणे रस्ते होतात. ही परंपरा आपली आहे, त्यांचा मान सन्मान ठेवायला पाहिजे. अनेक VIP येतात. काल आपले प्रतापसिंह जाधव साहेबांचं त्या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम होता, त्याला अनेक VIP आले होते. काल आमच्या शिवसेनेचा मेळावा होता, त्यासाठी त्या ठिकाणी फार रस्ता खराब झाला होता, त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री येणार होते. याचा अर्थ काही VIP आलेतच असं होते असं नाही आहे. शहरामध्ये अनेक रस्ते सुरू आहेत आपल्याला माहीत आहे. आणि निश्चितपणे शहराच्या आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना जो हा रस्त्याचा त्रास सहन करायला लागतोय तो लवकरात लवकर दूर करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. नाही असं म्हणता येणार नाही. आपण जर पाहिलं तर महापालिका देखील ॲक्शन मोडवर आलेली आहे. प्रशासक आपण पाहिलात तर तुम्ही ओपन स्पेस असतील, पाण्याचा प्रश्न असेल, ट्रॅफिकचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, क्वालिटी कंट्रोल असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये तातडीनं आयुक्तांनी किंवा प्रशासकांनी लक्ष घातलेलं आहे. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की या बैठका आम्ही सलग 6 महिने घेणार आहोत. बिलकुल त्यामध्ये आम्हाला कितीही त्रास होऊन दे, किती अभ्यास करायला लागून दे, पण या कोल्हापूर महापालिकेची जी स्थिती आहे आणि नागरिकांना जे सामोरं जावं लागतं या सगळ्या गोष्टींना, त्या निश्चितपणे 6 महिन्यानंतर यापासून दूर होतील नागरिकाची मला खात्री आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.